हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर खरं तर ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण मीच त्यांना टास्क खेळताना वगैरे, "धन्या भाऊ काय खेळलात हे?" हे माझ्या तोंडातून निघालं ते फक्त ह्यांच्यामुळे निघालं. होय. काय म्हणजे काय डीपी दादा मजाच आणली. हां फुल ना. मजा आली. मला तर मजा आली. मी अजून बघितलंच नाही आहे त्यामुळे मला माहित नाही मी कसं दिसलोय बाहेर किंवा ते कसं दाखवलं गेलंय. पण मला म्हणतायत सगळेजण की तू काय वेगळं खेळायचं आणि काय टास्क खेळायचास किंवा असं तसं. मी टास्कमध्ये फार हे असायचो, ऍक्टिव्ह असायचो. पण मला खरंच मी बघायला आवडेल आता मला एवढ्या लोक म्हणजे सकाळपासून जेवढे इंटरव्ह्यू झाले त्याच्याबद्दल टास्क बद्दल मला एवढं बोललंय विचारलंय की काय जबरदस्त म्हणून. आता जाऊन कधी एकदा टास्क उघडून फक्त तेवढंच म्यूट करून बघेन. कोण काय बोललं हे लक्षात घ्यायचं काम नको. कारण काय मी थोडं ठरवलंय मनाशी. ऐकेन सगळ्यांकडून कोणी कोणी मला काय बोललं कोणी कोणी मला काय बोललं एकदा मनाची तयारी होईल. अच्छा ओके सगळ्यांनी एवढं बोललेलं आहे ओके आता बघेन. ऐकल्यानंतर वाईट नाही वाटणार. आता बघून उगाच एखादं नातं तुटण्यापेक्षा हां. तो जे सेफ झालंय जे ते झालं झालंय ते ते गेलंय झालंय. पण ते गेलं. असतं माणूस थोडं वाईट वाटतं. मी सगळ्यांची म्हणजे 16च्या 16 सदस्यांची माफी मागितलेली आहे. म्हणजे कधी न कळत कळत गेमच्या ह्याच्यामध्ये जे कधी काही त्या झालं. गोष्टी होतील किंवा त्याची माफी अगोदरच मागून ठेवली आहे. कोणाला वाईट वाटलं तर वाटून घेऊ नका. आणि वाटलं तर आता त्याला मी काय करू शकत नाही कारण ते शब्द गेलेले आहेत आता ते परत आणू शकत नाही. तर माफी मागण्याचा एक माझ्याकडे पर्याय आहे तो मी वापरेन. नाही मला तरी म्हणजे एक सच्चा माणूस म्हणून मला तुम्ही बऱ्यापैकी पटलात. बऱ्यापैकी खूप छान म्हणजे रिअल वागलात. जे काही होता तुम्ही ते होतात. बाकी गेम वगैरे तर आहेतच त्याने ते असावेतच. त्याच्याशिवाय तर पुढे जाता येणार नाहीये. त्याच्यामुळे ते बघायला सुद्धा तितकीच मजा आली. तुम्ही बी ग्रुप बनवला खऱ्या अर्थाने आणि सगळ्यांना एकत्रित आणलं होतं. पण शेवटी तुम्हीच बी ग्रुपपासून लांब झालात. घरच्यांची सुद्धा आठवण येत होती शेवटी जाताना. डीपी भाऊ तिथे कुठेतरी लो झालेले. काय सांगायला आवडेल त्याच्याबद्दल? ग्रुप सोडण्याचं कारण होतं की आम्ही एका विचाराने एकत्र आलो होतो. ऍक्च्युली तो ग्रुप नव्हता विचार होते हं. आणि ते विचार मी भरकडताना पाहिले आणि ते सगळ्यात जास्त दुःख मला होतं. कारण सर्वात जास्त एफर्ट्स मी त्या ग्रुपसाठी केले होते त्या विचारांसाठी केले होते आणि त्या विचाराच्या लोकांना एकत्र आणले होते. पण वेळ बदलल तसं खेळ जसं बदलत होता तसं खेळाडू देखील बदलत होता. आणि हेच कुठंतरी मनाला न पटण्यासारखं होतं. एखाद्याला म्हणजे तुम्ही इथं आलाय म्हणून मी दुसऱ्याला इंटरव्ह्यू देणं किंवा तुम्ही थांबा मी त्यांना देणं हा जो प्रकार होता एखादा कमी लेखणं हं. त्या गोष्टी सुरू झाल्या होत्या त्याच्यामध्ये. किंवा हा याचे जास्त फॉलोअर्स आहेत याला नका घेऊ. आपण जसं इंस्टाग्रामवर जे लोक करत हां, असतात हां. हा फॉलोअर्स वाढले तर याला किंमत नाही द्यायची. त्यांना वाटायचं की हा खूप हे करतो तर त्याला म्हणजे झटकून टाकू असं. मला वाटलं जाणवलं. तर त्याच्यामुळे मी बाजूला सरकलो. त्याच ह्याच्यामध्ये आईला आठवायला लागलो. की मला आई वडील नेहमी म्हणायचे की लोक कोणाची नसतात. आणि मी त्याच्या अपोजिट विचारांचा होतो की मी ज्याला एकदा माझं बनवलंय तो माझाच राहील आयुष्यभर असं मी मानणारा व्यक्ती आहे. असं मला वाटतं. आणि हे तुम्ही पटवून दिलंत. अगदी अंकिता तुमचं ऐकायला तयार नव्हती. तुम्ही किती सांगायचा प्रयत्न करत होतात, की अभिजितपासून तुला धोका आहे कुठेतरी या गोष्टी किंवा गेम प्लॅन वाईज तू चेंज हो. अशा गोष्टीसुद्धा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतात अनेकदा. ती चुकीचं असून सुद्धा तिला सपोर्ट बऱ्याचदा देखील करताना दिसलात अनेक गोष्टींच्या माध्यमातून. म्हणजे मैत्री नेमकी काय असते ना, हे तुम्ही तिथे दाखवून दिलात. अन् वाटतं का तरीसुद्धा अंकिताने न ऐकल्यामुळे कुठेतरी आपण ते टॉप 2 होऊ शकत होतो तुम्ही आणि अंकिता? आणि होऊ शकत होतो पण तिच्यामुळं मी झालो असं नाही म्हणत. ती ऍक्च्युली माझी चूक असेल. पण मी नेहमी तिला सांगायचो की मी तुला बघतोय 3 मध्ये. मला बघतोय मी 3 मध्ये 5 मध्ये. हो राहा घट्ट आपण खेळू व्यवस्थित. पण तिचा विश्वास माझ्यावरती कमी आणि अभिजितवरती जास्त होता. पण त्याचं मला दुःख नव्हतं कारण मी एक असा व्यक्ती आहे ना मी दुसऱ्याला स्वतःच्या विचारांचं स्वातंत्र्य देणारा माणूस आहे. आणि मी नेहमी तिलाही म्हणायचो जेव्हा अभिजितच्या गोष्टी तिला कळाल्या तेव्हा ती मला म्हणत होती की दादा आता काय अरे तो त्याचा गेम आहे त्याला गेम मध्ये तू कोणत्या फलंदाजाला कोणत्या वेळी पाठवायचं तो कॅप्टनचा नियम म्हणजे कॅप्टनची जबाबदारी असते आणि तो त्याचा एक खेळातला भाग असतो स्ट्रॅटेजी प्लॅनचा भाग असतो. तर त्याला करू दे त्याच्या पद्धतीने तो नियम बदलतोय हे आपल्याला दिसतंय. पण जगाला पण दिसत असेल ना. मग ते दुसरी बाजू आम्ही बघितलीच नाही आहे अजून घरी गेलोच नाही आहे उघडलंच नाही आहे आणि उघडायची इच्छा 15 दिवस महिना तर नाहीच आहे. कारण आणि त्यात परत घुसायचं नाही आहे लगेच. नको. हा बघताना रील्स येत आहे तरी अरे बाप रे असं ढकला वाटतंय असं.
खूप त्रास होतोय अजून. कोणती एक गोष्ट घेऊन आलायत बिग बॉसच्या घरातली? कारण झोप तर घेऊन झोप घेऊन आलाय तुम्ही पण. आता सुद्धा बघा, मी बिग बॉसच्या घरामध्ये जे उठलोय सकाळी, त्याच्यानंतर कंटिन्युअसली डान्स शूट, एलिमिनेशनचं शूट, सगळं शूट करून रात्री 4:30ला मी रूमवरती जाऊन 4:30ला झोपलोय आणि 7:30 पावणे 8ला उठलोय. म्हणजे परत 4च तास झोपलोय. त्याच्यानंतर अजून माझा डोळा लागलेला नाहीये. मला बाहेर झोप नाही आहे. पण त्या घरात मला का डुलका लागायचा नाही याचं मला अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. मे बी इतक्या तारा भिनल्या होत्या ना मेंदूच्या, त्याच्यामुळं कदाचित ते मेंदूला विश्रांती घे असं डोकं किंवा डोळे सांगत होते किंवा मन सांगत होते किंवा शरीर सांगत होतं. त्यामुळे ते मे बी झोप येत असेल, कारण मेंदू खूप काम करत होता. बरेच तुम्ही मास्टर गेम प्लॅन सुद्धा बनवत होतात, टास्क कसे खेळायचे हे सुद्धा बऱ्याचदा सांगत होतात की असं असं करूया, आणि तुमच्या त्या नियमाने ना बऱ्याच गोष्टी होत होत्या हो. आणि त्या बदिस्ताना बघायला मिळाल्या की हे असं करूया ते तसं करूया. मग क्रेडिट कोणतरी वेगळं घेऊन जात होतं, होतं. पण तुम्हाला ठीक आहे. पटलं की हा, मला पण खूप आनंद हा. आहे. कारण कारण मग बघायची मी पहिल्यांदा डीपी भाऊ सांगतात की हे असं आहे ते तसं आहे, पण त्याच्यानंतर व्हायचं पण क्रेडिट कोणतरी घेऊन घेऊन जाते. जायचं. हे मला आनंद वाटला. मी पहिली रिपोर्टर आहे. तुम्ही ह्या गोष्टी बोलला म्हणजे जेन्युअनली तुम्ही बघितलं. आणि आता मला एक आनंद आणखीन एक वाटला असा की हे दिसलं गेलं. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी रामकृष्ण हरी. तो आहे, तो बघेल, तो देऊनही बघतो आणि काढून घेऊनही बघतो. कदाचित या आधी ज्या काही माझ्या हातनं चुका घडल्या होत्या घरात जाण्याआधी, तो काढून घेतलेल्या होत्या असं मला वाटतं देवानं. आणि आज देव मला परत भरभरून देतोय असं वाटतं. आणि याचा पूर्ण व्यवस्थित त्याचं ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांसाठी होईल आणि चांगला होईल एवढंच. नक्कीच. बरं, गावाला मटण वगैरे काय जल्लोष पार्टी काय ठरलंय काय? काही नाही. आता बघू. आता हे निघायचं तर प्लॅन आहे. आता हे सगळं आवडलं की लगेच निघणार आहे. आणि नवरात्र असल्यामुळे जरा मटण तर अवघड वाटतंय, अवघड वाटते थोडस. पण काही दिवस जल्लोष काहीतरी होईल हे नक्की. कारण अख्खं गाव उभं होतं, अख्खा कोल्हापूर जिल्हा उभा होता, अख्ख्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोणाकोपऱ्यातनं लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की तुम्ही खूप चांगलं खेळताय आणि खूप चांगल्या विचाराची व्यक्ती आहात. सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मला लोकांनी एक चांगली व्यक्ती म्हणून जज केलं. मला हे एका ट्रॉफी सारखंच आहे. आणि माझ्या वडिलांच्या समोर माझी मान उंचावली ही माझ्यासाठी दुसरी ट्रॉफी आहे. आणि मी टॉप 4 मध्ये आलो ही माझ्यासाठी परत एक तिसरी ट्रॉफी आहे. माझ्या बायकोनं इंडिव्हिज्युअल उभं राहिलं माझ्यासाठी बाहेर ही माझ्यासाठी चौथी ट्रॉफी आहे. अशा अनेक ट्रॉफी मी मिळवल्यात. लोकांच्या मतातून असतील, विचारातून असतील, कमेंट्स मधून असतील. सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवेल, पण मनामध्ये सगळ्या गोष्टी ठेवत असताना पाय मात्र जमिनीवर राहतील याची पूर्ण भान ठेवेल. नक्कीच. खरंच थँक्यू सो मच दीपी दादा. खरंच सांगते धन्य भाऊ, यू आर द बेस्ट. मला मला तर मजा आली आहे तुमचा टास्क सगळा गेम बघायला, आणि याच्या पुढेही तुम्ही तितकेच एंटरटेन कराल. तुमच्या व्लॉगमधून असो, रील्समधून असो, महाराष्ट्राला आणि कोल्हापूरकरांना तुमचा अभिमान तसाच राहू देत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.